नमस्कार. मी अलकनंदा दुर्गे माझ्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करीत आहे. इथे आपण ऐकणार आहोत रामायणातील कथा अगदी सोप्या आणि साध्या भाषेत. तर सुरू करूया. मी मंत्राचा जाप करते, तुम्हीही माझ्याबरोबर करा. ओम नमो रामा नमो रामा नमो रामा रामा नमो रामा सर्ग 33. कुशनाभाच्या कन्यांचा विवाह. बुद्धिमान कुशनाभाचे ते बोलणे ऐकून त्या 100 मुली त्यांच्या पायावर डोके ठेवून म्हणाल्या, राजन, सर्वत्र संचार करणारा वायुदेव अशुभ मार्गाने आमच्यावर बल करू इच्छित होता. धर्माकडे त्याने लक्ष दिले नाही. आम्ही त्याला म्हणालो, तुमचे कल्याण असो. आमचे वडील विद्यमान असून आम्ही स्वच्छंद आचरण करू शकत नाही. आमच्या पित्याकडे जाऊन त्यांनी आमच्याबद्दल मागणी घाला. वडिलांनी तुम्हाला अर्पण केले तर आम्ही आपल्या होऊ, परंतु त्याच्या मनात पाप असल्यामुळे त्याने आमचे बोलणे ऐकले नाही. आमचे म्हणणे धर्मसंगत असून देखील वायुदेवतांनी आमच्यावर भयंकर आघात केला. त्यांचे ते बोलणे ऐकून महातेजस्वी धर्मात्मा कुशनाभाने त्या 100 उत्तम मुलीला म्हटले, मुलींनो, क्षमाशील महापुरुषच करू शकतात ती क्षमा तुम्हीही केली आहे. तुम्ही सर्वांनी एकमत होऊन माझ्या कुळाच्या मर्यादेवर दृष्टी ठेवली, हे तुम्ही फार मोठे काम केले आहे. स्त्री असो किंवा पुरुष असो, क्षमा हा त्यांचा अलंकार आहे. मुलींनो, तुम्ही सर्वांमध्ये जशी क्षमा आणि सहिष्णुता आहे, तशी क्षमा आणि सहिष्णुता देवांमध्ये सुद्धा असणे कठीणच आहे. मुलींनो, क्षमा दान आहे, क्षमा सत्य आहे, क्षमा यज्ञ आहे, क्षमा यश आहे, क्षमा धर्म आहे आणि क्षमेमुळेच हे सर्व जगत टिकले आहे. रामा, देवतुल्य पराक्रम असलेल्या त्या कुशनाभ राजाने आपल्या मुलींच्या लग्नाबद्दल मंत्र्यांशी विचार विनिमय केला. देशकाल पाहून कोणत्या अनुरूप वराला कन्या अर्पण कराव्यात ह्याबद्दल तो विचार करू लागला. त्याच वेळेला चुली नावाचा एक महातेजस्वी सदाचारी ब्रह्मचारी मुनी ब्राह्मण तपाचे अनुष्ठान करीत होता. रामा, तुझे कल्याण असो. उर्मिलेची मुलगी असलेली सोमदा नावाची एक गंधर्व कन्या त्या तपस्वी मुनीची सेवा करीत असे. ती रोज त्या मुनीला प्रणाम करून धर्मपालन करून त्याची सेवा शुश्रूषा करीत असे. त्यामुळे तो गौरवशाली मुनी तिच्यावर संतुष्ट झाला. रघुनंदना योग्य वेळी चुली गंधर्व कन्येला म्हणाला,
मी तुझ्यावर संतुष्ट झालो आहो. तुझे कल्याण असो. मी तुझे कोणते प्रिय कार्य करावे. मुनी संतुष्ट झालेले पाहून गंधर्व कन्या फार प्रसन्न झाली. ती बोलण्याची कला जाणत होती. ती मधुर वाणीने मर्मज्ञ मुनीला म्हणाली, महर्षे, आपण ब्रह्मतेजाने संपन्न होऊन ब्रह्मस्वरूप झाला आहात. आपण महान तपस्वी आहात. आपणापासून मला ब्रह्मतपाने युक्त आणि धर्मपरायण पुत्र व्हावा अशी माझी इच्छा आहे. मुने, आपले कल्याण असो. माझा कोणीही पती नाही. मी कोणाची भार्या नाही. आपल्या सेवेकरता आलेल्या मला आपल्या ब्राह्मबलाने पुत्र प्रदान करा. त्या गंधर्व कन्येच्या सेवेने संतुष्ट झालेल्या ब्रह्मर्षी चुलींनी तिला ब्रह्मतपाने संपन्न असा पुत्र दिला. तो चुलीचा मानसपुत्र होता, म्हणून तो ब्रह्मदत्त ह्याच नावाने प्रसिद्ध झाला. कुशनाभ आपल्या मुलीच्या विवाहाचा विचार करीत होता तेव्हा ब्रह्मदेव स्वर्गातील देवराज इंद्राप्रमाणे अत्यंत ऐश्वर्यसंपन्न राजा होऊन कांपिल्या नगरीत राहत होता. कन्यांचा विवाह ब्रह्मदत्ताशी करण्याचा विचार केला. महातेजस्वी कुशनाभ राजाने ब्रह्मदत्ताला बोलवून अत्यंत प्रसन्न चित्ताने आपल्या 100 कन्या त्याला दिल्या. रघुनंदना, देवराज इंद्राप्रमाणे असलेली ब्रह्मदत्त राजाने त्या सर्व कन्याचे क्रमशः पाणीग्रहण केले. विवाहाच्या वेळी ब्रह्मदत्ताचा हात त्यांच्या हाताला स्पर्श होताच त्या कन्या कुब्ज दोषरहित, निरोगी आणि अत्यंत लावण्यसंपन्न झाल्या. त्या मुली वायुदेवाच्या शापातून मुक्त झालेल्या पाहून कुशनाभ अत्यंत आनंदित झाला. त्याला वारंवार हर्ष होत होता. ब्रह्मदत्त राजाचा विवाह समारंभ पूर्ण झाल्यावर कुशनाभाने ब्रह्मदत्ताला भार्यासह आणि पुरोहितासह परत पाठवले. गंधर्व कन्या सोमदेने मुलाला पाहून आणि त्याने योग्य विवाह संबंध केला हे पाहून सगळ्या सुनांचे यथोचित अभिनंदन केले. तिने प्रत्येक सुनेला आलिंगन दिले व कुशनाभाची प्रशंसा केली. हा सर्ग इथे संपत आहे. नमस्कार. आपल्याला हा सगळ्यांना सर्ग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. पुन्हा भेटूया रामायणातल्या पुढच्या भागात. थँक्यू.